कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या प्रश्नावरून शिंदे गटाच्या 2 आमदारांमध्ये तीव्र मतभेद असल्याचं समोर आलंय। एकीकडे कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीचं समर्थन करत आक्रमक भूमिका घेतली आहे, तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके कोल्हापूर शहर हद्दवाढीला त्यांनी कडाडून विरोध केलाय। स्पष्ट मत आपलं असं आहे की या ठिकाणी शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे। गावांना तुम्हाला हद्दवाढीमध्ये समाविष्ट करायचं आहे, त्यांची संमती आहे का नाही बघितलं पाहिजे ना। या एखाद्या ठिकाणी लग्न करत असताना मुलग्याला आणि मुलगीला दोन्ही पसंत पाहिजे, त्याशिवाय होत नाही। ही परस्पर विरोधी वक्तव्य आहेत शिंदे गटातल्या 2 आमदारांची। कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेतील 2 आमदारांचे मतभेद जनतेसमोर आलेत। कोल्हापूर शहर हद्दवाढीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शड्डू ठोकलाय। हद्दवाढीसाठी पुढाकार घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक बैठक झाल्याचा दावा त्यांनी केलाय, तर अशी कुठलीच बैठक झाली नसल्याचा पलटवार करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी केलाय। याची प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिलेले आहेत हद्दवाढीची। मी अजूनही आपल्याला सांगतो, यामध्ये आपला कुठलाही इगो नाही आहे। आपल्याला ग्रामीण भागातील नागरिकांना बरोबरच घेऊन जायचं आहे। त्यांच्या सेवा, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, बघा मध्ये एकदा आमची अशी बैठक झाली की आमच्यावर आरोप केला जातो की यांना त्या ठिकाणी आरक्षण टाकायचे आहेत, यांना त्या ठिकाणी आमच्या जमिनी घ्यायच्या आहेत। पण एवढीचा नियम जो आहे, अर्बन डेव्हलपमेंट असेल, ग्रामीण भागाचा जो काही या आरक्षणाचा नियम आहे, एखादी वस्ती समजा एक 10,000ची वस्ती एका ठिकाणी आहे, तर त्या 10,000च्या वस्तीला त्या ठिकाणी ज्या ॲम्युनिटीज लागणार आहेत, मी प्रमुख मुद्दा आपल्याला सांगतोय कारण सातत्याने आपल्यावर असा आरोप केला जातोय की आम्हाला यावरती आरक्षण टाकायचे, हे अत्यंत चुकीचा मुद्दा आहे। अशी कोणतीही बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं मला वाटतंय, कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाढीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गावं हद्दवाढीसाठी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं जातं। अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगर पत्र मला बैठकीला आलेलं नाही। तर एकाच पक्षाच्या आमदारांच्या या परस्पर विरोधी भूमिकेनंतर शिवसेनेचेच असलेले कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संयमाची भूमिका घेत हद्दवाढ गरजेची असल्याचं म्हटलंय। हद्दवाढीच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा आपण सगळेजणांनीच ऐकलं असेल किंवा आपण सगळेजण बोलतोय नेहमी। परवा सुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्या जणांनी भेटल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत। साहजिकच स्थानिकच्या जे गावातले लोक आहेत त्यांच्या काही शंका आहेत किंवा त्यांच्या काही सूचना आहेत त्या सगळ्या आपण घेणार आहोत, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये याच्यातली सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून परवा सरकारमध्ये सुद्धा संमती दर्शवली आहे, त्याच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत। महानगरपालिका निवडणुकीआधी शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी आमदार क्षीरसागरांचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत। या भूमिकेला पालकमंत्री आबिटकरांनीही समर्थन दिलंय, पण आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत या निर्णयाचा पक्षाला फटका बसू नये यासाठी चंद्रदीप नरकेंनी हद्दवाढीला कडाडून विरोध केलाय। शिंदेंच्या कोल्हापुरातील आमदारांमधल्या वेगवेगळ्या मतप्रवाहांबाबत पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या हद्दवाढीवर कसा मार्ग काढतात हे पाहावं लागणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।